2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील, काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वाकील। शरद पवारांच्या भाकितामध्ये तथ्य असल्याचं विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। केंद्रात सत्ता आल्यावर भरकटलेले पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला विश्वास। पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत। पवारांच्या भाकितावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामतीतील कमी मतदानाबाबत अजित पवार नाराज। चंद्रकांत पाटलांचं पवारांबाबतचा आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको, वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका। गुणरत्न सरावर्ती आणि जयश्री पाटलांना सहकार खात्याचा दणका, एसटी बँकेतील संचालक पद रद्द। पंकजा मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। रविकांत राठोडांना अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची विनंती। रविकांत राठोड यांनी मदत करावी, मुंडेंचं आवाहन। केंद्रात सरकार आल्यास लोकसभेच्या गरम तव्यावर लगेच विधानसभेची पोळी भाजून घ्यावी लागेल, जालन्यातील सभेत रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघासाठी 10 जूनला होणार मतदान। केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा। नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट। कांदा निर्यात करणारे नाशिकचे 400 कंटेनर्स जेएनपीटी बंदरात अडकले। केंद्र सरकारच्या किमान मूल्य कराराबाबत कुठलाही आदेश नसल्यानं जेएनपीटी बाहेर कंटेनर्सच्या रांगा। मुख्यमंत्री शिंदेंची आज संगमनेरमध्ये प्रचार सभा। सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी शिंदेंच्या सभेचं आयोजन। कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी। शरद पवारांकडून प्रचार सभांचा धडाका। शहापूर आणि कल्याणमध्ये 12 मे रोजी प्रचार सभा। 17 मे रोजी भिवंडीत प्रचार सभेचं आयोजन। प्रियंका गांधींचा 10 मे रोजीचा नंदुरबार दौरा रद्द। गोवाल पाडवींच्या प्रचारासाठी होणार होती सभा। पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची 14 मे रोजी मुंबईत संयुक्त सभा। शिवाजी पार्क येथे होणार महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी संयुक्त सभा। अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। अरुणाचलच्या लोअर सुबानसिरी भागात भूकंपाचे धक्के। भूकंपाची तीव्रता मात्र 3.1 रिश्टर स्केल। चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली। आवक वाढल्यावरही कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ। आरटी प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्वपदावर। लवकरच सुधारित परिपत्रक काढण्यात येणार। उच्च न्यायालय राज्य सरकारची ग्वाही। अमरावतीच्या कौंडेश्वर वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई। कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली, वीटभट्टी मालकांचा आरोप। कराड पाटण मार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात। भरधाव ट्रकनं पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्यानं अपघात। अपघातात 10 पोलीस कर्मचारी जखमी। पाणी कपातीचे संकट तूर्त टळले। मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठ्याचं नियोजन। 31 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध। राज्यात 20 मे नंतर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी होणार। वाढत्या उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी। गृह विभागाकडून 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे आदेश। कोकण रेल्वेची गणेशोत्सव प्रतीक्षा यादी 500 पार। 1 मिनिटात गाड्या संपूर्ण आरक्षित। तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा प्रवाशांकडून आरोप। कोदवली नदीतील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ। रत्नागिरी राजापूर शहरातील नदी पात्रातील पाण्यात वाढ। हैदराबाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।